कोणाला विचारून पांडूला पैसे दिले? त्यांना पैशांची गरज होती म्हणून मी त्यांना पैसे दिले. तेच विचारते, कोणाला विचारून पैसे दिले? एक मिनिट, तिला वाटलं म्हणून तिने दिले. हा, त्यात कोणाला विचारण्याचा काय संबंध आहे? अमृता, मी तुझ्याशी बोलत नाही. मग बोल, कारण मी तुझ्याशीच बोलते. नोकर माणसांना पैसे द्यायचा हिचा काय संबंध? मग कोणाचा संबंध आहे? कारण काय आहे ना अहिल्या काकू, घरात फक्त तिच्या एकटीचाच नवरा कमवतो. त्यामुळे तो पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा हा सर्वस्वी तिचा निर्णय असणार आहे. तिचा नवरा पैसे कमावतो म्हणजे? तुला काय म्हणायचंय? माझा नवरा पैसे कमवत नाही? तुला जे समजायचं ते समज. मला फक्त एवढंच सांगायचं की सारखं सारखं जानकीला तिचे अधिकार दाखवून द्यायची काहीच गरज नाही. तो बोडक्या आहे ना बोडक्या, तो एका बंगाली बाबाकडे गेला होता. त्या बंगाली बाबांनी बोडक्याला असं सांगितलं की तू जानकीचं पोरग पोटातल्या पोटातच मारून टाकू शकतो, फक्त 500 रुपयात. असे तो बोडक्या, तू डोका आहे का तुम्हाला? 500 रुपयामध्ये माणसं मारता आली, दादाला 1000 वेळा मारलेस तुम्ही. दुसरं काहीतरी बोल. दुसरं काही सुचत नाही मला. तुम्हीच ठरवा मग आता काय करायचं ते. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही करायचंय ना ते लवकर करायला पाहिजे आपल्याला, वातावरण गरम असतानाच. कळलं का? जानकीला मारायचं म्हणजे काहीतरी मास्टर प्लॅन बनवायला पाहिजे. तेव्हा की नाही चू म्हणली ती, त्या पांडूला गावाला जायचं आणि त्यासाठी त्याला भरपूर पैसे हवे. मी एवढे पैसे द्यायला नकार दिला, तर उलट जानकीच माझ्याशी भांडली. आता जानकीला या सगळ्यात कशासाठी ओढतेस तू? पण मला एक नक्की माहिती आहे, जानकी स्वतःहून कोणाशीही भांडायला जाणार नाही. मी काय सांगते ते आधी ऐका आणि मग माझ्यावर ओरडा. हे सगळं घडत असताना तिकडे अमृता आली आणि ती काय बोलली माहितीये? ती मला म्हणते, तुम्हाला एवढे पैसे द्यायला त्रास का होतोय? कारण या घरात फक्त माझे बाबाच कमावतात पैसे. तुमच्या नवऱ्याने पैसे कमावलेत, असे काय जपताय पैसे? दादाचा खरा शत्रू मी नाही, वामनाने आलेय. म्हणजे काय दादाची तपासणी करताय की नाही, तिला धाब्यावर बसवायची तयारी चालू केली दोघांनी. लक्षात येईलच म्हणा तुमच्या. परशु शेठ, काय ते स्पष्ट बोला, म्हणजे नक्की प्रकार कळेल मला. यापेक्षा जास्त स्पष्ट नाही बोलू शकतो तुम्ही. तुम्हाला कसं कळलं? हे भूत म्हणतात मला, भूत. कळलं? समोरच्या माणसाने एक पाऊल उचललं त्याच्या पुढचे 10 पावलं दिसतात या भूताला. आधी जे काय सांगितले त्याच्यावर काय ती ऍक्शन घ्या, मग पुढचं बघू. बेस्ट ऑफ लक. मगाशी तू अहिल्याला काय म्हणालीस? तेच बोलायला मी येत होतो तुझ्याकडे. मला बाकीचं काहीही ऐकायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांग, तू म्हणालीस ते खरं आहे का खोटं आहे? हो, म्हणजे मी बोलले तसं. अरे पण मला तसं म्हणायचं नव्हतं. तसं म्हणायचं नव्हतं. आता शब्द फिरवणारच तू. दादाचीच मुलगी तू. अरे काय बोलतोयस काय वामन तू? नशीब समज आत्या, ही जे बोलली ना ते मी बोलत नाहीये माझ्या तोंडानी. कोणाच्या खिशात किती पैसे आहेत ना याची काळजी तू करू नकोस. तू स्वतःचा विचार कर, ते जास्त गरजेचं आहे तुला. काका, अहिल्या काकूंनी सुरुवात केली म्हणून मी. मला काय संदर्भ होत आहे अजिबात ऐकायचं नाहीये. तुझे मनात होतं ते बोलून गेलीस आणि अशा अनाहूत क्षणीच माणूस मनातलं खरं बोलतो ना आत्या. तू सुद्धा माझी या घरातली लायकी मला दाखवून दिलीस. मी बोलते त्यांच्याशी.